नमस्कार मित्रांनो. बघू शकता आपल्या स्क्रीनवर तुम्हाला एक स्टायलॉन या ठिकाणी बघा नाव दिसत आहे. तुम्हाला स्टायलॉन नाव कंपनीचा एक स्टॉक दिसत आहे. त्या स्टॉकला आपण एक होल्डिंगसाठी घेणार आहोत मित्रांनो. होल्डिंगसाठी घेणार आहोत. आता बघा आज तर मार्केट बंद आहे. आजची जी डेट या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, आज मार्केट क्लोज आहे. ओके, 11 तारीख आहे. 7व्या महिन्यामध्ये सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. तर या ठिकाणी बघा काल एवढा मोठा व्हॉल्यूम्स आलेला आहे या स्टॉकमध्ये, जो की याच्या आधी कधीही एवढा मोठा व्हॉल्यूम आलेला नव्हता. पण जेव्हा पण व्हॉल्यूम्स आले या स्टॉकमध्ये, स्टॉक वरच्या दिशेला गेला मित्रांनो. बघा या ठिकाणी पण व्हॉल्यूम्स आला, इथून वरच्या दिशेला गेला, या ठिकाणी पण व्हॉल्यूम्स आला, वरच्या दिशेला गेला. असं नाही की फक्त व्हॉल्यूम्स आला म्हणून वरच्या दिशेला गेला म्हणून आपण घेत आहोत. मी या स्टॉकला बरंच स्टडी केले मित्रांनो. तुम्ही पण काही फंडामेंटल्स जाऊन जर चेक केले तर तुमच्या लक्षात येतील. आणि काल असं आम्हाला वाटते की याच्यामध्ये काल इन्व्हेस्टरची एंट्री झालेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जसा हा ओपन झाला तर मी याला घेणार आहे. जो उद्याच्याला गॅप ओपन होऊ शकतो. जसे की 405 रुपयाला क्लोज आहे. जी आपली एंट्री लेवल आहे ही 405 रुपये आहे. उद्या जर हा ओपनच जर 210 रुपयाला जर झाला तर तिथे जी काही मुवमेंट करेल, सिच्युएशन करेल, तर मी दोन भाग जे आहेत माझे इन्व्हेस्टमेंटचे, जे याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितले. समजा जर मी 1 लाख रुपये याच्यात इन्व्हेस्ट करणार असेल तर 50,000 रुपये याच्यामध्ये मी उद्याच्याला टाकून देणार आहे मित्रांनो. जर तुम्ही 10,000 असतील तुमच्याकडे तर तुम्ही 5,000 बिंदास जिथे ओपन होईल तिथे 5,000 रुपये टाका. तो काय होईल माहिती आहे का, उद्या ओपन होऊन एक तर वर जाईल, नाही तर मग तो रिट्रेस होऊन जर खाली आला तर खूपच बेटर. ठीक आहे. जे काय तुम्हाला लॉस राहील तो लॉस राहू द्या. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला निघायचं आहे, आता समजा या स्टॉकमध्ये जर घेतला तर काल हा भरपूर मला वाटते जवळपास तो या ठिकाणी आपण चेक करूयात. एकच मिनिट. या ठिकाणी जर आपण चेक केलं तर हा काल स्टॉक जवळपास 12% वाढलेला आहे. ओके. तर तुम्ही असा विचार करा की हा जवळपास या लेवलच्या खाली जायला लागला 10%च्या आसपास. 10%चा स्टॉप लॉस खूप होतो मित्रांनो, पण मला नाही वाटत की हा या लेवलच्या खाली जाईल. बरोबर आहे. पण मार्केट आहे, काही सांगता येत नाही अचानक. जर त्यामुळे मी म्हणतो की बा तुमचा एक भाग या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्ही. असं रिकमेंडेशन नाही, तुम्हाला फक्त वॉच करण्यासाठी सांगतोय मी. तुम्ही बाकी तुमच्या ॲडवायझर सोबत तुमचा सल्ला मसुरा करा आणि त्यानंतर त्या स्टॉक बद्दल बघा. ठीक आहे. तर या ठिकाणी जर स्टॉप लॉस मी माझ्यासाठी स्टॉप लॉस सांगतोय की माझी एक आयडिया आहे त्या ठिकाणी की या ठिकाणी स्टॉप लॉस ठीक आहे, याच्या खाली सुद्धा येणार नाही अशी अपेक्षा करू आपण. तर या ठिकाणी बघा यामध्ये आपण जे टार्गेट लावणार आहेत मित्रांनो, आपण टार्गेट जे आहे ना, खूप मोठं टार्गेट राहणार आहे. 20% प्रॉफिट आपल्याला हा स्टॉक दिन 1 मंथच्या अगोदर, जसे की ट्रेडिंग डे जे आपले आहेत, आपण जे 5 ते 10 दिवसामध्ये विचार करतो तेवढ्या दिवसामध्ये इतकं टार्गेट आपल्याला मिळू शकतं. एक दोन 5-10 दिवस 10 ट्रेडिंग सेशनच्या मध्ये आपल्याला हे टार्गेट मिळणं अपेक्षित आहे. तरी आपण जास्तीत जास्त आता स्विंग ट्रेडिंग करायचं म्हणलं तर मित्रांनो, आपण जास्तीत जास्त 1 महिना आपण त्याला होल्ड करू शकतो. लोक 2-2, 3-3 महिने करतात, पण आपण 1 महिना म्हणजे 1 महिन्यामध्ये 21 ते 22 ट्रेडिंग सेशन असतात. त्यातले तर मी 10च दिवस म्हणतोय. पण हरकत नाही, कधी कधी स्टॉक एखाद्यावर साईडवेज झाला तर थोडा वेळ लागू शकतो. पण तुम्हाला लॉस देणार नाही असे अपेक्षा आहे. मला असं वाटतं की हा स्टॉक लॉस देणार नाही. हरकत नाही, फक्त तुम्ही वॉच करू शकता. या स्टॉकला तुम्ही बिंदास वॉच करा मित्रांनो. थोडंफार इन्व्हेस्टमेंट असेल तर तुमच्या ॲडवायझरचा सल्ला घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. स्टॉकचं नाव आहे स्टायलाइन म्हणून एक स्टॉक आहे. याबद्दल मी थोडी ऑब्झर्व केलेलं आहे आणि या ठिकाणी व्हॅल्यूम्सचं तुम्हाला क्लिअर सांगतो. व्हॅल्यूम कुणीही लपवू शकत नाही मित्रांनो. व्हॅल्यूमला लपवता येत नाही, कारण की या ठिकाणी काहीतरी झालेलं आहे एवढं नक्की. आता ते काय झाले, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हे व्हॅल्यूम्स तुम्हाला जर रीड करता आले तर तुम्हाला कळून जाईल की हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की हे टार्गेट तुम्ही 247 बिंदास लावू शकता. मी या 247 20% मी याला रिवाईज करणार आहे. 5% जर मला प्रॉफिट झालं तर मी याच्यामध्ये बाकीची 50% माझी इन्व्हेस्टमेंट आहे ती टाकणार आहे. स्टॉकमध्ये जे काय मला पैसे टाकायचे आहेत ते मी ते टाकणार आहे. आणि 5%च्या खाली जर जात असेल तर मी काय माझ्या पद्धतीने आपण बघू. जर कोणी घेतला तर त्याबद्दल आपण घेण्यासारखं स्टॉकबद्दल आपण असं रिकमेंडेशन पहिलेच सांगतो की रिकमेंडेशन करत नाहीत मित्रांनो. फक्त तुम्ही याला वॉच करू शकता, पण येणाऱ्या दिवसामध्ये हे तुम्हाला 20% रिटर्न देईल असा आमचा याबद्दल अनुमान आहे. ठीक आहे. काल आपण सेन्सॉर पण पाहिला, तो पण मस्त गेला. इंट्राडेची एक स्ट्रॅटर्जी आहे ती वेगळी आहे मित्रांनो, स्विंगची स्ट्रॅटर्जी वेगळी आहे. स्विंगमध्ये पैसा बनतो मित्रांनो, इंट्राडे थोडी रिस्की आहे, स्विंगमध्ये बनतो. आणि ऑप्शन करणाऱ्यांना अजूनही सांगतो की ऑप्शनमध्ये पैसा बनत नाही. ऑप्शनमध्ये विनाकारण वेळ घालू नका आणि स्वतःचं बँक बॅलन्स कमी करू नका. ठीक आहे. जर कोणाला काही क्वेश्चन आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. ग्रुपला जॉईन पण होऊ शकता. व्हॉट्सअपचा पण ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, इंस्टाग्राम आहे आणि त्यानंतर आपलं यूट्यूब पण आहे. येणाऱ्या काळामध्ये यूट्यूबमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत. हळूहळू आपण त्या गोष्टी एक्सप्लेन यूट्यूबवर करणार आहेत. कुठलीही चार्जेबल आपल्याकडे काहीही नाही आहे सध्या. आपण
सगळ्या गोष्टी हळूहळू जसे सबस्क्रायबर वाढतील तसे आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहोत. मी काय प्रॉफिट करतोय असं नाही की मी गोष्टी सांगतोय आणि तुम्ही बघताय, स्वतः प्रॉफिट की असेल तरच बोलण्यामध्ये काहीतरी इंटरेस्ट आहे. प्रत्येक स्टॉक मी जे काही घेतो त्याच्यात स्टॉप लॉस टार्गेट जे काय असेल ते झाल्याच्या नंतर महिन्याच्या एंडिंगला प्रॉफिट लॉस आपण शेअर करणार आहोत मित्रांनो. या महिन्यामध्ये आपण प्रॉफिट लॉस शेअर केल्याच्या नंतर नंतर आपण पुढची स्ट्रॅटेजी काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, वेट अँड वॉच. या स्टॉकवर तुम्ही वॉच करा मित्रांनो.